बातमी पुण्यातल्या राजकारणाची। पुण्यामध्ये विधानसभेच्या जागांवरून मवियात धुसफूस सुरू आहे। शिवबाठानं 6 जागा मागितलेल्या आहेत, तर राष्ट्रपनं देखील शनिवारी 6 जागांची मागणी केली आणि यावरून आता धुसफूस सुरू झाली आहे। विधानसभेच्या एकूण 8 जागा आहेत आणि त्यापैकी शिवबाठानं 6 जागांची मागणी केली आहे आणि त्यामध्येच 6 जागा राष्ट्रपनं मागितलेल्या आहेत। त्यामुळे काँग्रेसला किती जागा मिळणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर विधानसभेच्या जागांवरून मवियात धुसफूस सुरू आहे का अशी चर्चा निर्माण झालेली आहे। काँग्रेसनं 6 जागा मागितल्यात, तर दुसरीकडे राष्ट्रपनं देखील 6 जागांची मागणी केलेली आहे। यामुळे विधानसभेच्या जागांवरून मवियात धुसफूस सुरू झाली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। पुण्याहून रोहन कदम आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। रोहन, राष्ट्रपनं 6 जागा मागितल्यात, तर दुसरीकडे शिवबाठानं देखील 6 जागा मागितलेल्या आहेत आणि यावरून आता मवियात धुसफूस सुरू झाल्याची चर्चा आहे। नक्कीच तेजस, खरं तर महाविकास आघाडीसाठी संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जागा वाटप करणं हे खूप गुंतागुंतीचं आगामी काळामध्ये होणार असं चित्र सध्या दिसतंय। कारण का पुण्याच्या 8 जागांसाठी काल राष्ट्रपने 6 जागांची मागणी जी आहे ती शरद पवारकडे करणार असं सांगतात आज पुण्यातील उभाटा गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे त्यांनी देखील 6 जागा ज्या आहेत त्या आम्ही लढवण्यावर ठाम असल्याची भूमिका जी आहे ती मांडलेली पाहायला मिळते। पुण्यामध्ये 8 जागा आहेत आणि 8 पैकी 6 जागा राष्ट्रपती लढवणार अशा प्रकारचं सुतोवाच काल राष्ट्रपतीकडून करण्यात आलेलं होतं आणि आज पुन्हा एकदा उभाटा गटाच्या शहराध्यक्षांनी अशी मागणी केल्यामुळे एकंदर महाविकास आघाडीमधल्या पुण्यामध्ये धुसफूस जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। कारण का लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकत्रित काम केल्यानंतर प्रत्येकाचा जो आहे तो कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि आपले तसे अधिकचे आमदार जे ते पुण्यामध्ये निवडून येतील यासाठी सगळेजण। त्यामुळे ह्या वादामध्ये आता सुवर्ण मध्य काय साधतायत ते पाहावं लागेल। धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।